जनता की बात जनता के साथ। शिरपूर शहरात एटीएम मशीन चोरण्याचा बेत शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला। या गुन्ह्यात सहभागी 2 संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी वापरलेले वाहन देखील जप्त करण्यात आले। संशयितांनी राज्यात वेगवेगळ्या गुन्हेगारांशी संगनमत करून एटीएम मशीन चोरीचे गुन्हे करण्याचा कट केला असल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले। 17 जानेवारीला रात्री 2:15 शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर शॉपिंग सेंटरमध्ये बँक ऑफ बडोदाच्या एटीएम मशीनला लोखंडी साखळी बांधून पिकअप वाहनाने मशीन चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती एका जागृत रिक्षा चालक तरुणाकडून शहर पोलीस ठाण्याच्या रात्र गस्त पेट्रोलिंग पथकाला मिळाली। पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र तेथे संशयित आढळले नाही। त्यामुळे पोलिसांनी परिसरात शोध सुरू केला। शहरातील पित्रेश्वर कॉलनीच्या स्टॉपजवळ महिंद्रा पिकअप संशयास्पद अवस्थेत उभी असलेली आढळली। पोलिसांच्या वाहनाला पाहून संशयितांनी पिकअपमधून शहादा फाट्याकडे पळ काढला। तेथून संशयित मुंबई आग्रा महामार्गावरून मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी निघाले। त्यापूर्वीच पोलिसांनी नाकाबंदीच्या सूचना दिल्या होत्या, त्यामुळे संशयितांचा मध्य प्रदेशात पलायनाचा प्रयत्न अपयशी ठरला। पोलिसांनी अडथळ्यासाठी उभारलेले बॅरिकेड्स उडवून संशयित दहिवद गावात शिरले। तेथून पोलिसांना चुकविण्याचा प्रयत्न करून ते चोपडा रस्त्याकडे वळले। संशयितांनी धावत्या वाहनातून उडी टाकली। त्यांनी पिकअप एका शेतात थांबली होती। अंधारामुळे संशयित सापडू शकले नाहीत। सुमारे 45 मिनिटांच्या थरारक पाठलागानंतर संशयितांचे वाहन पोलिसांनी जप्त केले। दरम्यान संशयितांना मोठ्या शितापीने मुंबई येथून ताब्यात घेऊन अटक केली। संशयितांमध्ये हेमंत सुखलाल माळी, धुळे व विदुर उर्फ विजय देवा जाधव पारोडा यांचा समावेश आहे। गुन्हा घडल्यापासून 24 तासाच्या आत संशयितांसह गुन्ह्यात प्रयुक्त वाहन आणि इतर साधने ताब्यात घेण्याची कामगिरी शहर पोलिसांनी करून दाखवली। साधारणतः रात्री 2:30 वाजता एक शाहरुख पिंजारी नावाचा एक रिक्षा चालकाचा फोन शिरपूर पोलीस स्टेशनला आला आणि 112 डायलला एक फोन आला की बँक ऑफ बडोदा येथील एटीएम समोर एक पिकअप व्हॅन आणि 2 इसम संशयितरित्या तिथे फिरत आहे। त्या अनुषंगाने सिनियर पीआय परदेशी व त्यांच्या टीमने तात्काळ तिथे धाव घेतली असता सदर पिकअप व्हॅन 2 इसम हे तात्काळ तिथे ते पळायला लागले। पोलीस स्टेशनने लगेच नाकाबंदी करून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन आणि थाळनेर इथे नाकाबंदी लावली। सदरची व्हॅन मध्य प्रदेश दिशेने पळू लागली, पण त्यांना कळलं की पुढे नाकाबंदी आहे, म्हणून त्यांनी हाडाखेड नाकाच्या इथे पुन्हा टर्न मारून ते चोपडा फाट्याकडे जायला लागले। चोपडा फाट्याकडे देखील पोलिसांनी अतिशय जिद्दीने त्याचा पाठलाग केला। चोपडा फाट्याच्या इकडे संबंधित व्हॅन टाकून हे दोन्ही आरोपी पळून गेले। त्याच्यानंतर काही तांत्रिक पद्धतीने तपास करून आणि फास्टॅगवरनं रिव्हर्स आपण त्यांचा तपास करून 2 आरोपी हेमंत सुखलाल माळी राहणार धुळे आणि विजय देवा जाधव राहणार जिल्हा जळगाव या दोघांना आपण ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडनं पिकअप व्हॅन देखील आपण जप्त केलेली आहे व इतर जेवढं साहित्य होतं ते देखील जप्त केलेले आहे। सदर आरोपींनी अंमळनेर येथील देखील सेम मोडसने एटीएम थेफ्ट केलेले आहे आणि धुळे शहर पोलीस स्टेशनवर देखील त्यांच्यावर सेम एटीएम थेफ्टचा गुन्हा दाखल आहे। मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो की ज्याप्रमाणे शाहरुख पिंजारी रिक्षा चालक यांनी पोलिसांना अतिशय योग्य वेळी माहिती दिली आणि आपण हा इतका मोठा गुन्हा उघडकीस आणू शकलो, तसेच सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला काही सस्पिशियस आढळलं तर तात्काळ 112 डायल 112 वर आपण कॉल करावा। धन्यवाद। जनता की बात जनता के साथ।